डोळे बंद करूया. धन्यवाद येशू, धन्यवाद दे बाप्पा, तुझे उपकार मानतो. देवाचं जे वचन मी घेऊ प्रभू, हे परमेश्वर प्रार्थना करत आहे प्रभू येशूच्या नावामध्ये. आजच्या वचनाद्वारे प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित होऊ दे. हर एक बंधन तुटले जाऊ दे, हर एक दुःख आनंदात बदलू दे. जे कोणी ऐकत आहे, जे आजारी आहे, प्रत्येक व्यक्ती प्रभू बरे होऊ दे. परमेश्वर प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करत आहे देवा. का तर हे जे काही वचन घेणार आहे प्रभू, ते घेण्यासाठी सहाय्य कर. पवित्र आत्म्याने चालव. प्रभू येशूच्या नावामध्ये प्रार्थना करत आहे. मुख माझे असू दे, शब्द तुझे असू दे प्रभू. हे पवित्र आत्मा, तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला स्पर्श कर, आशीर्वादित कर. येशूच्या नावात प्रार्थना करत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगत आहे, आज आपण बघूया की प्रभू येशू ख्रिस्त देवाचा शब्द होता. काय होता? जर तुम्हाला असं वाटत आहे की मला देवाला भेटायचं आहे, तर देवाच्या वचनाकडे या. कुठे या? वचनाकडे. कारण योहान शुभवर्तमान मध्ये काय दिलेलं आहे? योहान शुभवर्तमान मध्ये की प्रारंभी शब्द होता. शब्द कोण होता? देव होता. योहान शुभवर्तमान काढला, पहिला अध्याय. योहान शुभवर्तमान पहिला अध्याय काढला. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाजवळ होता आणि शब्द देव होता. शब्द कोण होता? शब्द कोण आहे? आम्ही ज्या देवावर विश्वास ठेवतो तो देव एक शब्द आहे. काय आहे? आणि म्हणून जितकं तुम्ही ह्या वचनाचा आदर कराल, या वचनाचा मान कराल, या वचनाला सन्मान द्याल, या वचनावर प्रेम कराल, देवावर कराल. कुणावर कराल? मग आम्हाला काय केलं पाहिजे? या वचनाचा आदर केला पाहिजे, आदर केला पाहिजे, वचनावर प्रेम केलं पाहिजे, वचनावर विश्वास ठेवला पाहिजे. तर वचन कोण आहे? वचन कोण आहे? आणि बायबल काय सांगत आहे की 14 वचन, शब्द देह झाला, त्याने आम्हामध्ये येऊन वस्ती केली. आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते बापापासून जन्मलेल्या एकुलत्या एक गौरवासारखे होते. शब्द काय झाला? देह झाला. शब्द काय झाला? प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते शब्द देह झाला. शब्द काय झाला? शब्द कोण होता? शब्द देव होता. पण शब्द काय झाला? आणि बापापासून आलेल्या एकुलत्या एक गौरवासारखं ते गौरव होतं. काय होतं? गौरव होतं. बायबल मध्ये दिलेलं आहे की ज्यावेळेस आदामाला आणि हव्वेला परमेश्वराने निर्माण केलं आणि जेव्हा त्यांनी फळ खाल्लं, त्यांच्यापासून ते गौरव निघून गेलं. काय गेलं? निघून. आणि म्हणून येशू ख्रिस्ताद्वारे ते गौरव जगामध्ये परत आलं. प्रेज द लॉर्ड. बापापासून बायबल मध्ये दिलेलं आहे, जन्मलेल्या एकुलत्या एक गौरवासारखे ते होते. ते कृपेने आणि सत्याने परिपूर्ण होता. तो कृपेने आणि सत्याने परिपूर्ण होता. शब्द देह झाला. प्रेज द लॉर्ड. शब्द काय झाला? देह झाला. त्याने कहा देह तो झाला? कारण इब्री लोकास पत्रामध्ये असं दिलेलं आहे की मुलं रक्त मांसाची होती, पण तोही रक्त मांसाचा भागीदार झालाय. काय झाला तो? मुले काय होती? रक्त मांसाची होती. म्हणजे मुले हे काय होते? देह होते. काय होते? आणि म्हणून बायबल मध्ये दिलेलं आहे की तो सुद्धा देह झाला. प्रेज द लॉर्ड. इब्री लोकास पत्र काढलं वचन 14 वचन, दुसरा अध्याय 14 वचन. इब्री लोकास पत्र दुसरा अध्याय 14 वचन. आज आपण विश्वास ठेवायचा आहे का शब्द देव आहे. शब्दाने देहरूप धारण केलं. शब्द देवापासून आला. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल काय सांगतं बघा, इब्री लोकास पत्र दुसरा अध्याय आणि 14 वचन वाचा. ज्या अर्थी मुले एकाच रक्त मांसाची होती, एकाच नाही, मुले रक्त मांसाची होती. मुले रक्त मांसाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्त मांसाचा
हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान ह्याला मरणाने शून्यवत करावे. प्रेज लॉर्ड. बायबल सांगतं मुले रक्त मांसाची होती. पंडित रमाबाई बायबल मध्ये दिलंय की मुले रक्त मांसाची होती, तोही त्यांच्यासारखा रक्त मांसाचा भागीदार झाला, यासाठी की त्याने आपल्या मरणाचा अधिकारी म्हणजे सैतान याला नष्ट करावे. येशू ख्रिस्त जगात आला नसता तर मरणाचा अधिकारी जो सैतान आहे तो नष्ट झाला, किंवा त्या बायबल मध्ये दिले शून्यव्रत करावे. आम्ही रक्त मांसाचे होतो, आम्ही देहामध्ये होतो, मग शब्द देह झाला. मुले रक्त मांसाची होती म्हणून तोही रक्त मांसाचा भागीदार झाला, आणि मरणाचा अधिकारी जो सैतान याला आपल्या मरणाने त्याने नष्ट केलं आहे. मरणाचा अधिकारी सैतान याला येशूच्या मरणाने नष्ट झाला. म्हणजे काय झालं? बायबल सांगतं की पापाचं वेतन काय आहे? पापाचं वेतन काय आहे? जो कोणी पाप करतो तो काय करतो? त्याला मरण हे निश्चित आहे, सार्वकालिक नरक हे निश्चित आहे. पण बायबल मध्ये दिलेलं आहे की देवाचं कृपादान हे सार्वकालिक जीवन आहे. तो कृपेने आणि सत्तेने परिपूर्ण होता. येशू ख्रिस्त कृपेने सत्तेने परिपूर्ण होता, आणि बायबल सांगतं की तो देहरूप धारण केलं, त्याने मनुष्याचं मरण स्वतःवर घेतलं आणि मरणाचा अधिकारी सैतान याला नष्ट केलं, शून्यव्रत केलं. का? त्याच्या प्रायश्चित्ताच्या द्वारे. आपण एक वचन काढूया. आपण शुभ वर्तमान आपला यौवनाचं पहिलं पत्र काढूया आपण वचन. जसं मगाशी आपण म्हटलं, प्रभू तू आमच्या पापाचं प्रायश्चित्त आहे. काय आहे? प्रभू येशू आमच्या पापाचं प्रायश्चित्त आहे. काय आहे? एक यौवन काढा वचन. यौवनाचं पहिलं पत्र 2 अध्याय 2 वचन. तो स्वतः आपल्या पापाचं प्रायश्चित्त आहे, केवळ आपल्याच पापांचे नव्हे तर संपूर्ण जगाच्या पापाचं प्रायश्चित्त आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज आम्ही देवाची स्तुती केली पाहिजे. तो आमच्या पापाचं प्रायश्चित्त आहे. मरणाचा अधिकारी सैतान याला येशू ख्रिस्ताने नष्ट केलेला आहे. आणि जेव्हा आम्ही हा विश्वास ठेवतो त्यावेळेस आम्ही पापी म्हणून देवाच्या जवळ नाही येत, आम्ही नीतिमान म्हणून येतो. कोण येतो? नीतिमान. जो कोणी विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरला जाईल. आम्ही हा विश्वास ठेवतो की मरणाचा अधिकारी सैतान याला येशू ख्रिस्ताने आपल्या मरणाच्या द्वारे नष्ट केलेला आहे. आम्ही हा विश्वास ठेवतो की त्याने आमच्या पापांचं प्रायश्चित्त केलेलं आहे. जर येशूने आमच्या पापाचं प्रायश्चित्त केलं तर आम्ही पापी नाही. आणि म्हणून बायबल सांगतं की जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो तो आम्हाला शुद्ध करतो. काय करतो? बघा वचनामध्ये 8व्या वचनामध्ये दिले, यौवन शुभ वर्तमान 1 अध्याय 8वं वचन. आपल्याला पाप नाही असे जर आपण म्हटले तर आपण स्वतःला फसवतो आणि आपल्यामध्ये खरे पण नाही. जर आपण म्हटलं की मी पापीच नाही तर आपण स्वतःला काय करतो? फसवतो. आज जगामध्ये कित्येक लोक म्हणतात मी तसा नाही, माझ्यामध्ये काही पाप नाही, मी खूप चांगली आहे, मी खूप उत्तम आहे, आम्ही खूप पवित्र आहोत. बायबल सांगते की 2 जण कुठे गेले होते? देवाच्या देवळात गेले होते. एक जकातदार होता आणि एक पापी मनुष्य होता. तो जकातदार म्हणतो का मी उपवास करतो, मी दान धर्म करतो, मी असं करतो, मी तसं करतो. आणि तो म्हणतो की मी तुझ्या पायाजवळ आलो. पण जकातदार जो होता तो एकच शब्द बोलतो की मग पाप्यावर दया कर. या दोघांमध्ये जो पापी होता तो नीतिमान ठरून तो निघून गेला. पण जो म्हटला की मी असं करतो, तसं करतो, तो नीतिमान नाही ठरला. म्हणजे स्वतःच्या कर्माने नीतिमान आपण ठरू शकत, कोणतीच गोष्ट आपण नीतिमान ठरू शकत नाही. तो आमच्या पापांचं प्रायश्चित्त आहे. म्हणून आम्ही देवाच्या पायाजवळ येणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही देवाची भक्ती करण्याचं गरजेचं आहे. तो बायबलमध्ये दिलेला आहे, आमच्या पापांचं प्रायश्चित्त आहे. बघा
नववचन, जर आपण आपली पापे पदरी घेतो तर तो विश्वासू व न्यायी आहे, आमच्या पापांची क्षमा करेल, आपल्याला सर्व अन्यायापासून शुद्ध करेल. प्रेज लॉर्ड. आणि बायबल सांगतं 7वं वचन बघा, जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपले एकमेकांशी भागीपण आहे. आमचं भागीपण देवाशी आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करतं. 7वं वचन काय सांगतं? त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या रक्ताच्या द्वारे आपण सर्व पापापासून शुद्ध होतो. काय होतो? परत वाचा, जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो. प्रकाश काय आहे? येशू आहे. जिथं अंधार नाही तिथं प्रकाश आहे आणि आपण पण त्या प्रकाशात चाललं पाहिजे. प्रकाशात चालणं म्हणजे काय आहे? प्रकाशात चालणं म्हणजे देव प्रकाश आहे, देवाच्या उपस्थितीत राहणं. देव सत्य आहे, देवाच्या उपस्थितीत राहणं. देवाचं वचन जर सांगत आहे की होय आम्ही नीतिमान आहोत म्हणजे आम्ही प्रकाशात चाललो. आमचे अपराध प्रभूने स्वतःवर घेतले, आम्ही प्रकाशात चाललो. आमचं मरण येशूने स्वतःवर घेतलंय म्हणजे आम्ही प्रकाशात चालत आहोत. आमच्या सर्व अपराधाची क्षमा तो करायला समर्थ आहे म्हणजे आम्ही प्रकाशात चालत आहोत. बायबल सांगतं की जसा तो प्रकाशात आहे तसे आम्ही प्रकाशात चालत असलो तर आमचं एकमेकांचं भागीपण आहे म्हणजे आमचं देवाशी भागीपण आहे. देव आणि आम्ही एक आहोत, बरोबर आहोत जर आम्ही प्रकाशात चाललो असलो तर. आणि बायबल सांगतं आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतो. आम्ही प्रकाशात चालतो, आमचं भागीपण आहे आणि जर आमच्यामध्ये पाप असेल तर आम्ही ऑटोमॅटिक शुद्ध होतो. येशूच्या रक्ताने काय होतो? शुद्ध होतो. जर मळीन कपडा साबाने धुतला तरच तो काय होतो? शुद्ध होतो, हो की नाही? तसं येशूचं रक्त जेव्हा जेव्हा आम्ही येशूच्या जवळ येतो आमच्यामधल्या सर्व अशुद्धता दूर होते. काय होते? दूर होते. म्हणून जर आम्ही तो प्रकाशात आहे, जर आम्ही प्रकाशात चाललो तर आमच्यामध्ये त्याच्याशी भागीपण आहे आणि त्याचं रक्त आम्हाला शुद्ध करतं. आज या वचनामध्ये एकच आम्ही शिकत आहोत, प्रारंभी शब्द होता, शब्द देव होता, शब्द देवाजवळ होता, शब्द देह झाला. शब्दाने यासाठी देहरूप धारण केलं कारण आम्ही रक्त मांसाचे होते आणि त्या रक्त मांसाचा भागीदार तो होऊन त्याने मरणाचा अधिकारी सैतान, या मरणाच्या अधिकाऱ्याला त्यांनी नष्ट केलेला आहे. मरणाचा अधिकारी जो सैतान आहे तो आमच्या जीवनामध्ये गरिबी पाठवतो, तो आमच्या जीवनामध्ये आजार पाठवतो, तो आमच्या जीवनात चिंता पाठवतो, तो आम्हाला निराशात ठेवतो, तो आम्हाला दुःखात ठेवतो, तो आम्हाला वाईट व्यसनामध्ये लावतो, तो आम्हाला पापाच्या मार्गामध्ये तो आम्हाला चालायला लावतो. सैतानाचं काम तेच आहे. म्हणून बायबल सांगतो की तो श्रापित आहे. त्याने हवेला बोलवलं की नाही? कुणाला बोलवलं? हवेला बोलवलं. तू जर हे फळ खाल्लंस तर तू निश्चित मरणार नाही. परमेश्वर म्हटला तू मरशील, तो म्हटला तू मरणार नाही, खा. आणि हवेने ऐकलं. आज देवाचं वचन आम्हाला सांगत आहे तो मरणाचा अधिकारी सैतान याला परमेश्वरने आपल्या मरणाने येशूच्या मरणाच्या द्वारे नष्ट केलेला आहे. आपल्याला प्रकाशात चाललं पाहिजे, देवाशी भागीपण केलं पाहिजे, देवाच्या उपस्थितीत राहिलं पाहिजे. तो शब्द देह झाला, तो देह म्हणून आमच्यामध्ये आला, मरणाचा अधिकारी सैतान याला नष्ट केलं. आता आम्हाला देवाची स्तुती केली पाहिजे, देवाचा जयजयकार केला पाहिजे, देवाची भक्ती केली पाहिजे, देवाची आराधना केली पाहिजे, देवाच्या उपस्थितीत आलं पाहिजे, देवाच्या भागीपणात आम्हाला चाललं पाहिजे. म्हणून बायबल सांगतं की जो देवाविषयी धनवान आहे तो खरा धनवान आहे. प्रेज लॉर्ड. बायबल सांगतं की दोघं जणांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले आणि म्हटलं माझ्या भावाला माझा वाटा द्यायला सांग. काय द्यायला सांग? बघा एक वचन काढूया, लूक शुभवर्तमान 12व्या अध्यायामध्ये. आज आपल्याला काय शिकवायचं आहे की आम्हाला देवाविषयी धनवान बनायचं आहे. काय बनायचं आहे? लूक शुभवर्तमान 12वा अध्याय. त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे
की दोघं जण भाऊ येशू ख्रिस्ताकडे येतात. काय येतात? हा, लूक शुभवर्तमान 12 अध्याय 12 वचन. तेव्हा 12 अध्याय 13 वचन. तेव्हा समुदायातून कोणी त्याला म्हणाला, हे गुरु, मला वचनाचा वाटा द्यावा म्हणून माझ्या भावाला सांग. तो त्याला म्हणाला, माणसा, मला तुमच्यावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमले? तेव्हा त्याने म्हटले, तुम्ही सावध असा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून आपणास राखा, कारण उदंड वस्तू असणे यात जीवन आहे असे नाही. बघा, या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हे सांगत आहे की मला वाटणी करणारा कोणी नेमले, मला तुमच्यावर न्यायाधीश, मी तुमचा न्याय करायला नाही आलो, मी तुम्हाला वाटणीचा हक्क द्यायला नाही आलो. आज जगामध्ये जर पाप घडत आहे तर हे माझं न ते तुझं. आपण हे करत आहोत, भांडण करत आहोत, खूप करत आहोत एकमेकांची. बायबल सांगतं की एक जण येशू ख्रिस्ताकडे आला आणि म्हणाला, ते माझ्या भावाला सांग माझा वाटा मला द्यायला, माझ्या वाट्याचं मला तो देत नाहीये. येशू ख्रिस्त म्हटला की मला तुमच्यावर न्यायाधीश कोणी नेमलं, वाटे करणारा कोणी नेमलं? उदंड वस्तू असणे यामध्ये जीवन आहे असं नाही. तर प्रभू काय म्हटला की सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. या वचनामध्ये एक गोष्ट आम्हाला काय शिकायचं आहे, आम्हाला देवाविषयी धनवान बनायचं आहे. प्रेझ लॉर्ड, आम्हाला देवाविषयी काय बनायचं आहे? धनवान बनायचं आहे. आणि म्हणून एका वचनामध्ये, त्या वचनात पुढे असं दिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने एका धनवानाचा दाखला सांगितला. काय सांगितला? धनवानाचा दाखला सांगितला. आम्हाला जगातल्या धनवानाविषयी नाही ऐकायचं किंवा जगातल्या धनवानाने धनवान नाही व्हायचं, देवाविषयी धनवान व्हायचं. आमची संपत्ती काय आहे? क्षमा देवाची, शांती देवाचं, तारण देवाचं, राज्य देवाचं, ही आमची संपत्ती आहे. प्रेझ लॉर्ड. पुढच्या वचनात काय दिलेलं आहे? येशूने ते उदाहरण सांगितलं. लूक शुभवर्तमान 12 अध्याय 16 वचन. त्याने त्याला दाखला सांगितला. तो म्हणाला, कोणा एका धनवान माणसाच्या जमिनीने फार पीक दिले. तेव्हा त्याने आपल्या मनात विचार केला. तो म्हणाला, मी काय करू, माझी पिके साठवायला मला जागा नाही. मग त्याने म्हटले, मी असे करीन, मी आपले कोठारे मोडून त्याहून अधिक मोठे बांधीन. मग तेथे मी आपले सर्व धान्य, आपला माल साठवीन आणि मी आपल्या जीवाला म्हणेन, हे जीवा, तुला पुष्कळ वर्षा करता पुष्कळ माल ठेवलेला आहे, तू विसावा घे, खा पी आनंदित राहा. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, याच रात्री तुझा जीव तुझ्या जवळून मागितला जाईल. तेव्हा ज्या वस्तू तू तयार केल्या त्या कोणाच्या होतील? जो आपल्यासाठी द्रव्य साठवून ठेवतो व देवाविषयी धनवान नाही, तो तसाच आहे. देवाविषयी धनवान. आम्हाला काय बनायचं आहे? म्हणा देवाविषयी. बघा, हा धनवान म्हटला, आता मी कोठारे भरपूर साठवलेले आहेत, मला मेहनत करायची गरज नाही, मला कष्ट करायची गरज नाही. तो आपल्या जीवाला म्हणतो, आता तू आराम कर. पण प्रभू येशू म्हटला, याच रात्री तुझा आत्मा, तुझा जीव जर काढून घेतला तर धनाचं काय होणार आहे? त्या पिकाचं काय होणार आहे? कारण तू अख्खं आयुष्यभर तुझ्या जीवाविषयी तू काळजी केली, काय खावे, काय प्यावे, काय काम करावे, कष्ट करून रात्र दिवस कष्ट केले, कोठारे भरभरून ठेवली आणि म्हटलं आता तुझ्या जीवाला म्हटला, आता काय कर, आराम कर. आणि त्याच वेळेस तुझा जीव जर काढून घेतला, आत्मा काढून घेतला तर काय उपयोग? प्रभू येशू या वचनामध्ये आम्हाला एक शिकवत आहे की उदंड वस्तू असणे यामध्ये जीवन नाही. तर प्रभू काय म्हणत आहे की जो आपल्यासाठी द्रव्य साठवून ठेवतो तो देवाविषयी धनवान आहे असा तसाच नाही. देव आम्हाला सर्व द्यायला समर्थ आहे, देवाकडून आशीर्वाद आहे, पण प्रभू म्हणतो की आम्हाला देवाविषयी धनवान व्हायचं आहे. प्रेझ लॉर्ड. देवाविषयी
तुम्हाला माहिती आहे, बायबल सांगतं की ज्या वेळेस इस्रायल लोक मिस्र देशातून बाहेर काढले, परमेश्वर त्यांना म्हटला की इस्रायल त्या मिस्र देशातल्या लोकांकडून तुम्ही सोने मागून घ्या. काय मागून घ्या? आणि सोने घेऊन त्यांना बाहेर काढलं. देवाला आम्हाला आशीर्वादित करायचं आहे, पण जो देवाविषयी धनवान नाही तो दरिद्री आहे. तो काय आहे? त्याच्याकडे सगळं आहे पण त्याच्याकडे देव नाही. आमचं भाग्य पण कोणाशी आहे? देवाशी आहे. देवाचं रक्त आम्हाला शुद्ध करतं. त्याने मरणाचा अधिकारी सैतानाला नष्ट केलेला आहे, पण आम्हाला देवाविषयी धनवान व्हायचं आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते नबुकद्नेस्सर राजा हा बाबेलचा राजा होता. कुठला होता तो भरपूर धनवान होता, खूप वैभव होतं त्याला. आणि बायबल मध्ये दिलेलं आहे की देवाची इच्छा होती तर त्यांनी देवाला ओळखावं. काय इच्छा होती देवाची? आणि बायबल सांगते की त्या नबुकद्नेस्सर राजाच्या त्या बाबेल नगरीमध्ये दानिएल होता. कोण होता तिथं? दानिएल देवाची भक्ती करणारा होता. दानिएल देवावर विश्वास ठेवणारा होता, प्रार्थना करणारा होता. देवाचं दूत आणि रस्ते त्याला प्रकट होत होतं. नबुकद्नेस्सर राजाला 2 वेळेस स्वप्न पडले आणि त्यावेळेस त्या नबुकद्नेस्सर राजाला कळालं की दानिएलचा देव जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. काढूया आपण ते वचन, दानिएलच्या पुस्तकामध्ये जाऊया. बघा, त्याच्यामध्ये वैभव होतं, पण त्या वैभवाचा त्याला घमेंड होता. काय होता? नबुकद्नेस्सर राजाला काय होतं? घमेंड होतं. आणि म्हणून त्याला 2 वेळेस स्वप्न पडलं आणि दोन्ही वेळेस परमेश्वराने हे दाखवलं की मी सृष्टीचा निर्माण करता आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तो देवाला ओळखत होता. काय होता? नबुकद्नेस्सर राजा देवाला ओळखत होता. आणि बायबल मध्ये दिलेला आहे की ओळखून सुद्धा तो देवाचा गौरव करत नव्हता. प्रेज द लॉर्ड. ओळखून सुद्धा तो देवाचा गौरव करत नव्हता, देवाचा मान करत नव्हता, देवाला सन्मान देत नव्हता, देवाची प्रशंसा करत नव्हता, देवाच्या गौरवात तो राहत नव्हता. काढूया आपण वचन दानिएल 4 अध्याय. काढलं वचन 4 अध्याय किंवा 3 अध्यायामध्ये. बघा, आपण एक गोष्ट शिकणार आहोत. दानिएल 3 अध्याय 28 वचन. ह्या वचनामध्ये बायबल मध्ये दिलेलं आहे की जेव्हा पहिला स्वप्न पडला, ह्या नबुकद्नेस्सर राजाला पहिला स्वप्न पडला, तेव्हा त्या पहिल्या स्वप्नाचा अर्थ जगामध्ये कोणीही सांगू शकला नाही, फक्त दानिएल सांगू शकला. आणि म्हणून नबुकद्नेस्सर राजाने हे ओळखलं की दानिएलचा देव जिवंत देव आहे. बघा एक वचन कसं ओळखलं आपण बघणार आहोत. दानिएलचं पुस्तक 3 अध्याय 28 वचन. मग नबुकद्नेस्सर बोलला, म्हणाला, शद्रक, मेशक, अबदनगो यांचा देव धन्यवादित असो. त्याने आपला दूत पाठवला आणि ज्या त्याच्या सेवकांनी त्याच्यावर भरोसा ठेवला त्या राजाची आज्ञा पालटवली आणि आपल्या देवाशिवाय दुसरा कोणत्याही देवाची सेवा करू नये किंवा कोणाला नमन करू नये म्हणून आपली शरीरे अर्पिली. त्याने त्याला सोडवले आहे. दानिएलला सोडवलं होतं गुहेमधून. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्या देवाला त्यांनी ओळखलं होतं. पुढचं वचन बघा. याकरता मी ठराव करतो की जो कोणतेही लोक राष्ट्र किंवा भाषा शद्रक, मेशक, अबदनगो याच्या देवाविरुद्ध आणखीच असे काही बोलतील त्याचे तुकडे तुकडे करण्यात येतील आणि त्यांची घरे उकिरडे करण्यात येतील. कारण जो याप्रमाणे सोडवायला समर्थ आहे असा दुसरा कोणता देव नाही. बायबल सांगतं की नबुकद्नेस्सर राजाने दानिएलच्या देवाला ओळखलं होतं. काय केलं होतं? कारण जेव्हा यांना सिंहाच्या गुहेत टाकले तेव्हा त्यांच्या देवाने त्यांना सोडवलं होतं. तेव्हा त्यांनी हे ओळखलं की प्रत्येक लोक ह्या देवाची भक्ती करतील, ह्या देवाचं स्तवन करतील. पण बायबल सांगते की कुठंतरी ह्या नबुकद्नेस्सर राजाला घमेंड होता, त्याचा वैभवाचा. काय होता? घमेंड होता. आणि म्हणून देवाला त्याचा घमेंड उतरवायचा होता.
बाबेल नगरीला पाहायचा आणि तो म्हणायचा, हे माझी नगरी आहे, हिचं सर्व वैभव, हिचं सर्व साम्राज्य मी स्थापित केलेलं आहे, माझ्यामुळं आहे, असं तो म्हणायचा. आणि परत एकदा काय झालं, या नबुकद्नेस्सर राजाला दुसरं स्वप्न पडलं. काय झालं? दुसरं स्वप्न पडलं आणि त्याला अर्थच कळाला नाही. आणि पुन्हा एकदा या नबुकद्नेस्सर राजाने काय केलं की सर्व ज्योतिषी, जादूगार, तांत्रिक, मांत्रिक यांना सगळ्यांना बोलावलं आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की त्या राजाने सांगितलं की मला जे स्वप्न पडलेलं आहे त्याचा अर्थ सांगा. आणि कोणीही सांगू शकलं नाही. मग शेवटी बायबल सांगतं, दानिएल त्याच्या शब्दाचा अर्थ सांगतो, स्वप्नाचा अर्थ सांगतो. काय होतं? स्वप्नाचा अर्थ सांगतो. आपण वचनात काय पाहत आहोत? जो देवाविषयी धनवान आहे तो खरा धनवान आहे. नबुकद्नेस्सर राजा यांनी जरी त्याला देवाची ओळख झाली, दानिएलला बाबेलमध्ये कैद करून नेलं. दानिएल हा नबुकद्नेस्सर राजाच्या महालात एक कामगार म्हणून होता, एक सेवक म्हणून होता. पण देवाची इच्छा होती की दानिएलच्या द्वारे नबुकद्नेस्सरला देवाची ओळख व्हावी. आणि बायबल सांगतं म्हणून एकावर एक स्वप्न परमेश्वर नबुकद्नेस्सर राजाला देत होता. दुसऱ्या स्वप्नाचा अर्थ दानिएल काय सांगतो बघा. काढूया आपण ते वचन. दानिएल 4 अध्याय 19 वचन. दानिएल 4 अध्याय 19 वचन. तेव्हा ज्याचे नाव बेलशस्सर तो दानिएल घटकाभर विस्मित झाला आणि त्याच्या विचाराने त्याला व्याकुळ केले. राजा बोलला व म्हणाला, हे बेलशस्सरा, स्वप्न किंवा त्याचा अर्थ तुला व्याकुळ न करू. बेलशस्सराने उत्तर देऊन म्हटले, हे माझ्या प्रभू, स्वप्न तुझ्या द्वेष्टास म्हणजे तुझा द्वेष करतात त्यांना अर्थ तुझ्या वैरास लागो. हे स्वप्न तुला द्वेष करणारच लागो आणि तुझ्या वैरास लागो. दानिएल म्हटला 20 वचन. जे झाड तू पाहिले ते वाढले आणि बलिष्ठ झाले, ज्याची उंची आकाशापर्यंत पोहोचली, ज्याचा देखावा सर्व पृथ्वीवर पोहोचला, ज्याची पाने सुंदर होती, ज्याची फळे पुष्कळ होती, ज्याच्या ठाई सर्वांसाठी भक्ष्य होते, ज्याच्या खाली रानातले पशु राहत असत, ज्याच्या फांद्यावर आकाशातला पक्षी वस्ती करत असत, हे झाड, हे राजा तू आहेस. तू वाढलास, बलिष्ठ झालास, तुझे महत्व विपुल झाले, आकाशापर्यंत तुझे प्रभुत्व पृथ्वीच्या सीमेपर्यंत पोहोचले. आणि राजाने असे पाहिले की जागणारा पवित्र जन स्वर्गातून उतरला, म्हणाला, हे झाड तोडून नाहीसे करा. तथापि त्या मुळाची खोड भूमीत माळातल्या कोमळ गवतामध्ये लोखंडी व पितळ बांधाने बांधलेले असे राहू द्या. आणि ते आकाशाला दहीवराने भिजत जाऊ आणि 7 समय त्याच्यावरून निघून जाऊ, तोपर्यंत त्याचा वाटा रानातल्या पशु बरोबर असो. तर हे राजा, अर्थ हाच आहे की परतपराचा जो ठराव माझा प्रभू राजावर आला आहे तो हा आहे की तू मनुष्यापासून घालवला जाशील, तुझी वस्ती रानातल्या पशु बरोबर होईल, तुला बैलाप्रमाणे गवत खायला लावण्यात येईल, तू आकाशातल्या दहीवराने भिजशील, मनुष्याच्या राज्यात परत प्रभुत्व करतो, ज्या कोणाला द्यायला इच्छितो तो देतो, असे तू जाणशील. तेव्हापर्यंत 7 समय तुझ्यावरून निघून जातील आणि झाडाच्या मुळाची खोड राहून द्यावे म्हणून त्यांनी आज्ञा केली. आकाशाचं प्रभुत्व करतात असे तू आपल्यावर, तुझे राज्य तुझ्याकडेच येईल. असे तू जाणल्यावर आकाशाचे प्रभुत्व करतो असे तू जाणल्यावर तुझे राज्य तुझ्याकडेच येईल. याकरता हे राजा, माझी मस्तक तुला मान्य असो, न्यायी पण करून तू आपली पापे दिनांवर दया करून आपले अन्याय दूर कर. अशा केल्याने कदाचित तुझे स्वस्त पण दीर्घकाळ राहील. लक्षपूर्वक ऐका. दानिएलाने स्वप्नाचा अर्थ सांगितला. मोठं उंच झाड आहे, आकाशापर्यंत लागलेलं, त्याची सीमा पृथ्वीपर्यंत पोहोचलेली आहे. त्या झाडाखाली पक्षी वास करत आहे. त्या झाडाचं वैभव खूप असं आहे. पण एक पवित्र जन स्वर्गातून उतरला आणि तो म्हटला, ह्या झाडाला तोडून टाका, फक्त त्याचं काय राहू दे, बुडकं राहू दे.
आणि त्याला साखळदंडाने त्या झाडाला बांधा, त्या पुरख्याला. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की त्याची वस्ती रानपशु बरोबर होऊ दे, जिथे जनावर आहेत, शिया आहेत, रानातले प्राणी आहेत, त्याच्याबरोबर त्याची वस्ती होऊ दे. ते 7 समय त्याच्यातून निघून जातील. आणि जेव्हा त्याला कळेल की या पृथ्वीवर एक देव आहे, तो सर्व काही जाणणारा आहे, तो सर्व घडून आणणारा आहे, तेव्हा तो पूर्वस्थितीमध्ये येईल. आणि बायबल सांगतात तो जनावरांसारखा गवत सुद्धा खाईल. अशा प्रकारे त्याची अवस्था होईल. आणि दानिएलने हे पण सांगितलं की हे राजा, मी तुला मसलत देतो, न्याय पण कर, आपले पाप पदरी घे, दिनांवर दया कर, अन्याय दूर कर, म्हणजे कदाचित तुझं स्वस्थपण दीर्घकाळ राहील, दीर्घकाळ तुला आरोग्य राहील. तुला मी स्वप्न सांगत आहे, असं असं घडणार आहे, पण तुझे पाप तू पदरी घे. तुझे तू पाप काय कर, दिनांवर तू काय कर, आणि तुझे स्वस्थपण म्हणजे तुझं आरोग्य दीर्घकाळपर्यंत मी तुला एक सल्ला देतो, मी तुला एक सांगतोय, या स्वप्नाप्रमाणे तुझं होऊ नये म्हणून तू काय कर, आपले पाप. पण याने असं काय केलं, स्वप्न पण कळालं याला, अर्थ पण कळाला याला, यांनी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे ते सुद्धा याला कळालं. पण हा काय सुधारला नाही. मग काय झालं, 1 वर्षाच्या आत, कधी 1 वर्षाच्या आत 12 महिन्यानंतर, बघा पुढचं वचन 28. मग हे सर्व नबूकद्नेस्सर राजावर आले 12 महिन्यानंतर. किती महिन्यानंतर, 12 महिन्यानंतर, 1 वर्ष झाल्यानंतर. 12 महिन्यानंतर तो बाबिलोनच्या राज मंदिरावर चालत होता. कुठे चालत होता, आणि राजा बोलला, म्हणाला, जे मी आपल्या राजनिवासाकरता आपल्या महिमाच्या वैभवासाठी आपल्या बळाच्या सामर्थ्याने बांधले आहे, हे मोठे बाबेल हेच आहे की नाही. बायबल सांगतो तो राज मंदिरावर गेला, त्या बाबेलाकडे परत पाहायला लागला आणि म्हणायला लागला, मी जे काही बांधलं आहे माझ्या सामर्थ्याने, माझ्या बळाने हे बांधले आहे, हेच ते बाबेल नगर आहे की नाही. कधी पुन्हा तो 12 महिन्यानंतर काय झालं, असं घड, म्हणजे तो रोजच जात असेल. पण 12 महिने 1 वर्ष त्याला पूर्ण दिला होता, त्याला बदलायला, पश्चाताप करायला, पापी बदली घ्यायला, दिनांवर दया करायला. तू दिनांवर दया केली, तुझं स्वस्थ, तुझं जे आरोग्य आहे ते दीर्घकाळ राहील. पण हा परत 12 महिन्यानंतर आपल्या त्या राजमंदिराच्या महालावर गेला आणि त्या नगरीला पाहिलं, आणि हे सगळं वैभव, ही सर्व नगरी माझ्या सामर्थ्याने बांधली आहे, माझ्या बळाने बांधली आहे, असा त्याच्या मनात तो विचार करू लागला. बघा, हा नबूकद्नेस्सरचं वैभव सगळं त्याचं होतं, अख्खं राज्य त्याला देऊन टाकलं का परमेश्वराने. हा दानिएल सुद्धा त्याच्याच महालामध्ये होता. देवाची इच्छा होती की त्याने देवाला ओळखावं. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं पुढं काय झालं बघा, 31 वचन. आणि हे वचन राजाच्या मुखात असतानाच एक वाणी आकाशातून येऊन बोलली. कुठून बोलली एक वाणी, हे नबूकद्नेस्सर राजा, तुला हे सांगण्यात आलं आहे की तुझ्यापासून राज्य निघून गेले आहे, तू मनुष्यापासून घालवला जाशील, तुझी वस्ती रानातल्या पशु बरोबर होईल, तुला बैलाप्रमाणे गवत खायला लावण्यात येईल, मनुष्याच्या राज्यात परस्पर प्रभुत्व करतो, आणि ज्या कोणाला द्यायला तो इच्छितो त्याला तो देतो. तू हे जाशील तोपर्यंत 7 समय तुझ्यावरून निघून जातील. आणि त्याच घटकेस ही गोष्ट नबूकद्नेस्सरच्या प्रत्यास आली. मग तो मनुष्यापासून घालवला गेला, त्याचे केस गरुडाच्या पिसासारखे, त्याची नखे पक्ष्यांच्या नखासारखी वाढली. तोपर्यंत त्याने बैलाप्रमाणे गवत खाल्ले आणि त्याचे शरीर आकाशाच्या दहीवराने भिजत गेले. पृथ्वीवर त्याची स्थिती अशी झाली नबूकद्नेस्सर राजाची. जनावराप्रमाणे त्यांनी बैलाप्रमाणे त्यांनी काय खाल्लं, गवत खाल्ला. बायबल सांगतं की स्वर्गातून अशी वाणी झाली 12 महिन्यानंतर, आणि त्या क्षणी तो त्याचं पूर्ण रूप काय झालं ते पालटलं. आणि हेही सांगितलं की जोपर्यंत तुला हे कळणार नाही,
काय का मनुष्याच्या राज्यात परस्पर प्रभुत्व करतो, म्हणजे परमेश्वर प्रभुत्व करतो आणि ज्या कोणाला द्यायला इच्छितो त्याला तो देतो. हे तू जाशील तोपर्यंत 7 समय तुझ्यावरून निघून जातील. ज्या कोणाला द्यायचं त्याला तो, मनुष्याच्या राज्यात प्रभुत्व कोण करतो? परमेश्वर. ज्या कोणाला द्यायचं त्याला तो, मीच तुला हे राज्य दिलेलं आहे, मीच तुला राजा म्हणून ठरवलेला आहे, मीच तुला वैभव दिलेला आहे. पण तू काय म्हणतो? माझ्या बळाने, माझ्या सामर्थ्याने ही नगरी आहे. बघा देवाची काय इच्छा होती? याला बदलावं. याने 7 समय इतका वेळ तो जनावरासारखा राहिला, पशुसारखा राहिला, गवत त्याने खाल्ले. विचार करा, 7 समय त्याच्यावरून गेले. कशी अवस्था त्याची झाली असेल? आज मनुष्य तुम्ही जर दवाखान्यामध्ये गेलात, जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये गेलात, लोकांना पाणी सुद्धा गिळत नाही. डॉक्टर त्यांना सांगतात का मटण मासे खायला? आजारी लोकांना सांगतात का डाळीचं पाणी पाजा, ज्यूस पाजा? अशी अवस्था मनुष्याची होती कधी कधी. का? तर आयुष्यभर मनुष्य काय म्हणतो? माझ्या बळाने मी असं केलंय, माझ्या ताकदीने मी असं केलंय, मी असं, मी तसं, मी तसं. हा फक्त आयुष्यभर आपण मी करत राहतो. देवाला धन्यवाद देत नाही, देवाचं गौरव करत नाही, देवाला ओळखत नाही, देवाचे उपकार मानत नाही, देवाला म्हणत नाही की प्रभू आज जर मी जिवंत आहे तर तुझ्यामुळे आहे. त्याची बुद्धी पण काम करत नव्हती. बायबल सांगतं की जनावराप्रमाणे तो झाला. त्याला अगोदर सांगून ठेवलं होतं, स्वप्नाचा अर्थ पण सांगितला होता, तू सुधार म्हणून हेही सांगितलं होतं. पण शेवटी त्याने ऐकलं नाही. पहिलं वचन पाहिलं का? तो देवाला सुद्धा ओळखत होता. जेव्हा हा दानिएल सिंहाच्या गुहेमध्ये टाकला आणि तो सुखरूप बाहेर आला, हे सुद्धा त्यांनी देवाचं सामर्थ्य अनुभवलं होतं. तरी त्यांनी देवाला उंच केलं नाही, देवाला आभार मानले नाही, देवाचे उपकार मानले नाही, देवाला गौरव दिला नाही. बघा दानिएल जरी देवापासून भक्त होता, पण याच्या वैभवामध्ये, याच्या राज्यात होता, बाबेलच्या. त्या नबुकद्रेसर जरी तो देवाचा भक्त होता, देवाला ओळखणारा होता, पण दानिएल हा कोणाच्या? बाबेल मधल्या असणाऱ्या नबुकद्रेसर राजाच्या नगरीमध्ये होता. बघा देवाच्या लोकांना देव कशा प्रकारे सांभाळतो आणि त्याच्या राज्यात ठेवतो. एकच गोष्ट असते, देवाची इच्छा असते की देवाला लोकांनी ओळखावं. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे काय झालं? 34 वचन. मग 34 वचन. आणि ते दिवस समाप्त झाल्यावर 7 सप्तके 7 वर्ष नबुकद्रेसरने आपले डोळे वर आकाशाकडे लावले आणि माझी बुद्धी मला परत आली. मग त्याने आपले डोळे कुठे लावले? 7 वर्ष किंवा 7 सप्तकी गेल्यानंतर त्याने आपली दृष्टी वरती लावली. आणि बायबल मध्ये दिले, मग त्याची बुद्धी त्याला परत आली. काय आली त्याची? त्याला बुद्धी. बुद्धी आपल्या देवापासून आहे. कोणापासून आहे? जर तुम्हाला हे ओळखायचं असेल तर पुण्याच्या कुठं जा, मेंटल हॉस्पिटल कोणतं आहे ते? झालानी ना, काय ते एरवाड्यामध्ये जा. जर बुद्धी देवापासून नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर एरवाड्यामध्ये जा, वेड्यांच्या दवाखान्यात जा. त्यांची बुद्धी कशी असते, ते कसे वागतात, त्यांची बुद्धीचं नियंत्रण कशा प्रकारे घेतलेलं असतं किंवा बिघडलेलं असतं. आज आपली चांगली बुद्धी आहे त्यासाठी पण देवाला धन्यवाद. आपली चांगली बुद्धी आहे त्यासाठी पण देवाला धन्यवाद. त्या राजाची बुद्धी त्याला परत आली. आणि बायबल मध्ये दिलंय काय झालं? तेव्हा परत धन्यवाद केला आणि तो जिवंत आहे त्याची स्तुती केली. प्रेज लॉर्ड. त्याने कुठं पाहिलं? वरती आकाशाकडे. आकाशाकडे पाहिलं. कुठे पाहिलं त्यांनी? आकाशाकडे. आकाशाकडे पाहिले. आणि बायबल सांगतं त्यांनी परत काय दिलं? धन्यवाद दिला. काय दिला? धन्यवाद दिला.
धन्यवाद दिला आणि जो सदा जिवंत आहे त्याची स्तुती केली, त्याचा सन्मान केला आणि त्याचं प्रभुत्व सनातन प्रभुत्व आहे व त्याचे राज्य पिढ्यानपिढ्यांचं राज्य आहे आणि पृथ्वीवर सर्व राहणारे काहीच नाही असे त्यांनी पृथ्वीवर सर्व राहणारे काहीच नाही असे मानलेले आहे आणि आकाशातल्या सैन्यात आणि पृथ्वीवर राहणाऱ्यांमध्ये तो आपल्या इच्छाप्रमाणे करतो, त्यांचा हात कोणाच्याने आकळवत नाही अथवा तू काय करतो असे कोणाच्याने म्हणवत नाही. त्याच वेळेस माझी बुद्धी मला परत आली आणि माझ्या राजाच्या वैभवासाठी माझे ऐश्वर्य तेज मला परत आले आणि माझे मंत्री प्रधान मला शोधू लागले आणि मी आपल्या राज्यावर परत स्थापित झालो. जेव्हा त्याने ओळखलं, काय ओळखलं की पृथ्वीवर फक्त तुझ्या इच्छाप्रमाणे सगळ्या गोष्टी होतात, तूच देव आहे, तुला कुणाच्याही नाही, तू हे काय करतो असं म्हणवत नाही. आणि त्यांनी बायबल सांगतं देवाची स्तुती केली, सन्मान केला. ओ त्याचं प्रभुत्व सनातन आहे, त्याचं राज्य पिढ्यानपिढ्यांचं आहे हे त्यांनी ओळखलं आणि बायबल सांगतो का तो पूर्व स्थितीमध्ये त्याचं वैभव त्याला परत मिळालं. त्यांनी भक्ती पाहिली, देवाची भक्ती केली. काय केली बाबा त्यांनी? बायबल सांगतं तेव्हा मी परस्पराचा धन्यवाद केला. 34 वचन. आणि तो सदा जिवंत आहे, त्याची स्तुती केली, त्याचा सन्मान केला, त्याचं प्रभुत्व सनातन प्रभुत्व आहे, त्याचं राज्य पिढ्यानपिढ्यांचं राहणार आहे आणि पृथ्वीवर राहणारे काहीच नाही असे मानलेले आणि आकाशातल्या सैन्या पृथ्वीवर राहणाऱ्यांमध्ये तो आपल्या इच्छाप्रमाणे करतो, पृथ्वीवर राहणाऱ्यांमध्ये तो आपल्या इच्छाप्रमाणे आणि त्याचा हात कोणाच्याने आकलवत नाही, तू काय करतोस असे कोणाच्याने म्हणवत नाही. त्याच वेळेस माझी बुद्धी मला परत आली, माझ्या राजाच्या वैभवासाठी माझे ऐश्वर्य तेज मला परत आले आणि माझे मंत्री मला शोधू लागले आणि मी आपल्या राज्यावर स्थापित झालो. जेव्हा त्याने देवाला ओळखलं, जेव्हा त्याने देवाला त्याचं वैभव त्याला परत मिळालं, त्याची बुद्धी त्याला परत मिळाली, त्याचं आरोग्य त्याला परत मिळालं, तो पूर्वस्थितीत पूर्वस्थितीमध्ये आला. प्रेज लॉर्ड. देवाविषयी धनवान बनायचं आपल्याला. प्रेज लॉर्ड. पृथ्वीवर सगळ्या गोष्टी त्याच्या इच्छाप्रमाणे होतात. हे म्हणायचं नाही की हे माझं सर्व वैभव माझ्या बळाने आहे, माझ्या सामर्थ्याने आहे, माझ्या ताकदीने आहे. दानिएलला बाबेलमध्ये परमेश्वराने यासाठीच ठेवलं होतं की बाबेलच्या लोकांनी दानिएलाच्या देवाला ओळखावं, बाबेलच्या राजाने दानिएलाच्या देवाला ओळखावं. तो जिवंत आहे, जो परात्पर आहे, त्याला गौरव द्यावा. डोळे बंद करूया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. आम्ही तुझे उपकार मानतो, तुझे आभार मानतो. आम्ही तुला ओळखावं म्हणून तू आम्हाला या जगातून निवडलं, तुझ्या पुत्राद्वारे तुझं लेकरू होण्याचा अधिकार दिला. आम्ही तुझे उपकार मानतो. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. तुझी स्तुती असो, तुला महिमा असो, तुला प्रशंसा असो, तुला महत्व असो, तुला गौरव असो. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. तुझ सोडून जीवन माझे व्यर्थ 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 आहे. तुझ सोडून जीवन माझे व्यर्थ 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 आहे. राहू कसा मी तुझ्या विना रे, राहू कसा मी तुझ्या विना रे. माझ्या
येशू माझा प्रेमळ बाप आहे, आमचा तारणारा आहे. शब्द देह झाला, शब्द देव होता, शब्दाने आम्हामध्ये येऊन वस्ती केली. तो रक्त मांसाचा भागीदार झाला. ओ मरणाचा अधिकारी सैतान याला आपल्या रक्ताने, आपल्या मरणाने त्याने नष्ट केले आणि आम्हाला जीवन दिलं. आम्ही देवाविषयी धनवान झालो पाहिजे. आम्ही देवाविषयी धनवान झालो पाहिजे. कारण आम्ही जगातलं सगळं मिळवलं, आमचा जीव गमावला तर आम्हाला काय लाभ. प्रभू म्हणतो देवाविषयी जो धनवान नाही तो दरिद्री आहे. प्रभू नबुकद्नेस्सर राजा जर देवाला त्यांनी ओळखलं नाही, कशा प्रकारे तो पशु अवस्थेमध्ये गेला, कशा प्रकारे दे बाप्पा त्याने बैल धुवून गवत घाललं. पण जेव्हा त्याने देवाला ओळखलं त्याचं वैभव त्याला परत मिळालं. त्याची स्थिती सुधारली, त्याची परिस्थिती सुधारली, त्याचं जीवन बदललं. आम्ही ओळखत नव्हतो त्यावेळेस प्रभू आमच्या अशाच परिस्थितीमध्ये आम्ही होतो. आम्ही मरणाच्या भयात होतो, आम्ही अंधारात होतो, आम्ही सैतानाच्या बंधनात होतो. पण प्रभू तू आमची आठवण केली, तू आम्हाला निवडलं, तू आम्हाला तुझं सत्य दाखवलं. तू आम्हाला दे बाप्पा तुझं लेकरू होण्याचा अधिकार दिला. तुझ्या पुत्राद्वारे तू आम्हाला दया केली. प्रभू आता जे लोक ऐकत आहेत स्पर्श कर, त्यांना मोकळीकता दे. नबुकद्नेस्सर राजावर तू दया केली, त्यांनी परंपराकडे पाहिलं. त्या परंपरेला त्यांनी उंच केलं, त्याला गौरव दिलं, त्याची स्तुती केली, त्याची प्रशंसा केली आणि त्याची पूर्वस्थितीत तो आला. प्रभू त्याचं वैभव त्याला परत मिळालं. आज लोकांना कळू दे प्रभू, जी अशा वाईट अवस्थेमध्ये आहे, जे बिछानात आहे, जे हॉस्पिटलमध्ये आहे, जे बाबा दुःखी आणि निराशामध्ये त्रासलेले आहे, त्यांची अवस्था पशुप्रमाणे झालेली आहे. प्रभू त्यांना सोड, त्यांना सोड, त्यांना आज मोकळं कर देवा. मनुष्य तुझी निर्मिती आहे प्रभू, मनुष्य तुझी निर्मिती आहे प्रभू. तू त्याला आपल्या स्वरूपाचं बनवलंय माझ्या प्रभू. देवा त्याच्यावर दया कर, त्यांना तुला ओळखू दे प्रभू. त्यांना प्रभू तू आशीर्वादित कर प्रभू, तुझ्या शांतीने कर प्रभू, तुझ्या कृपेत घे प्रभू. त्याच्या जीवनात तू आशीर्वाद मोकळे कर दे बाप्पा. हर एक बंधन येशूच्या नावात तुटले जाऊ, हर एक निराशा येशूच्या नावात निघून जाऊ दे. आजचा येशूच्या नावात मी धमकावते. दीर्घ आयुष्य चांगले तब्येत मी स्वीकारते. गरिबीचा आत्मा येशूच्या नावात मी नाश करते. कर्जाचा आत्मा येशूच्या नावात आम्ही नाश करतो. हर एक कर्ज येशूच्या नावात फिटलं जाऊ दे. येशूच्या नावात कर्ज फिटलं जाऊ दे. मी स्वीकारते देवा. देवा मी विश्वास ठेवत आहे, विश्वास ठेवत आहे. परिस्थिती बदलत आहे. तुझी शांती तुझ्या लेकरांच्या जीवनात आणि घरात मी स्वीकारते आणि मोकळी करते देवा. दारूचा आत्मा, व्यसनाचा आत्मा, पापाचा आत्मा, वाईट व्यभिचाराचा आत्मा येशूच्या नावात आम्ही तो नाश करतो. पिढ्यानपिढ्यांचे श्राप येशूच्या नावात मी नाश करतो. धन्यवाद, धन्यवाद पवित्र आत्मा. प्रत्येकाला मोकळं कर. पवित्र आत्मा स्पर्श कर येशूच्या नावात, येशूच्या नावात. पवित्र आत्मा आजच मोकळीकता आहे. तिथं देवाचा आत्मा, तिथं मोकळीकता आहे. पवित्र आत्मा स्पर्श कर. धन्यवाद प्रभू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. येशूच्या नावात मोकळे व्हा. हर एक बंधन तुटले जाऊ दे, हर एक बंधन तुटले जाऊ दे. आज मोकळीकता दे प्रभू. नबुकद्नेस्सरचे जीवन बदललं प्रभू. आज जे नबुकद्नेस्सरचे असतील ते जीव लोक बदलू दे, त्यांचं जीवन बदलू दे प्रभू. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक्यू पवित्र आत्मा, थँक्यू पवित्र आत्मा. आम्ही तुझे उपकार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझं गौरव करतो, तुला महिमा देतो, तुला सन्मान देतो, तुला प्रशंसा देतो, तुला महत्व देतो प्रभू. धन्यवाद येशू. मी सर्व प्रार्थना येशूच्या नावात मागतो. धन्यवाद, तू प्रत्येकाला आशीर्वादित केलं. धन्यवाद, प्रत्येकाला जीवन दिलं, आरोग्य दिलं, हर एक बंधनात तू सोडवलं. सर्व गौरव तुला देतो. प्रार्थना येशूच्या नावात मागते.
आमेन आमेन.